मंचावरती खरं तर आम्हाला हर्षानंद झाला आहे आणि त्याच्यामुळे काही सुचत नाही आहे अशी स्थिती आहे। भारतातला एवढा मोठा नेता आज आमच्याबरोबर हजर आहे आणि ह्याच्यामुळेच खरं तर आम्ही भारावून गेलो आहे। आमच्या वाडीतल्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रथम जाऊन पवार साहेबांकडे भेट घेतली। आमच्याबरोबर आमच्या वाडीचे माजी रहिवासी दळवी साहेब पण हजर होते आणि मॅच्युअर्ड पॉलिटिशियन कसा असू शकतो त्याचा आदर्श नमुना म्हणून शरद पवारांचं नाव मला घ्यावंसं वाटतं। आमच्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्यांच्या समोर 15 मिनिटाचा वेळ त्यांनी दिला आणि स्वतःहून विचारलं मी कधी येऊ। ही खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी होती आणि मग आम्ही त्यांना असं सांगितलं तुमच्या सोयीने वेळ सांगा, तुमच्या सोयीने दिवस सांगा आणि त्या दिवशी आम्ही आमच्या वाडीतल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्याचा घाट घातलाय। मंडळी, मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। मला असं कळलं की त्यांच्या पक्षाचे मलबारीलचे अध्यक्ष आणि ऑपेरा हाऊसचे अध्यक्षही आपल्या वाडीत हजर आहेत। मी त्यांचंही स्वागत करतो। कार्यक्रमाकडे वळण्याआधी अगदी अल्पसा परिचय, शरदराव पवारांचा परिचय करून देणं म्हणजे बस नाम ही काफी आहे। खरं तर असंच आहे, पण तरी देखील एक रिवाज म्हणून मी 4 पानांचा परिचय 1.5 पानांवरती घेतलाय आणि तेवढाच करून देतोय। शरदराव पवार राजकारणी आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त ते बरंच काही करतात। मी सर्व लेखाजोखा अगदी शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय। 67 साली प्रथम ते आमदार झाले, 72 ते 74 मध्ये आमदाराचा नंतर राज्यमंत्री झाला, त्याच्यानंतर 74 ते 78 ते महाराष्ट्र शासनामध्ये कॅबिनेट मंत्री झाले, 78 साली पहिल्यांदा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर मंडळी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, जोरदार टाळ्या वाजवा, महाराष्ट्रात 4 वेळेला मुख्यमंत्री होण्याचा मान शरद पवारांना मिळाला। 80 साली पुन्हा ते विरोधी पक्षनेते झाले, 84 साली पहिल्यांदा ते खासदार झाले आणि नंतर देशाचे कृषी मंत्री झाले। लहानपणाचं चरित्र वाचलं होतं, घरातल्या शेतीचा माल बाजारात विकायला घेऊन जाणारा हा शेतकरी आहे असं मी तिथे वाचलं होतं आणि तोच शेतकरी आपल्या देशाचा कृषी मंत्री झाला याचा आम्हाला खरंच अभिमान आहे। देशाच्या कृषी मंत्रिपदाचा भार स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे आणखीन मोठी जबाबदारी दिली आणि मग ते देशाचे संरक्षण मंत्री झाले। पुन्हा एकदा लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते झाले, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, त्याचे ते अध्यक्षही झाले। असा परिपक्व नेता पाहिल्यानंतर तो विरोधात असो किंवा सरकारात असो, भारताच्या उच्च ज्या पद्मश्री देतात, पद्मभूषण देतात, त्याच्यातला सगळ्यात हायेस्ट म्हणजे पद्मविभूषण याने त्यांचा गौरव करण्यात आला। 2017 साली उत्कृष्ट संसदपटूचा मान त्यांना मिळाला आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये आता मी म्हटलं ना की राजकारण सोडून बरंच काही करतात, त्याचे थोडेसे दाखले देतो। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सगळ्यांना माहिती आहे, सचिवालयाच्या समोर त्याचे ते चेअरमन आहेत। रयत सहकारी संस्था सातारा, विद्या प्रतिष्ठान आणि शेतीविषयक सुधारणा अशा असंख्य क्षेत्रांमध्ये काम केलंय। पवार साहेबांनी लिहिलेली 2 पुस्तकं प्रसिद्ध आहेत, एक आहे फास्ट फॉरवर्ड आणि दुसरं आहे ऑन माय टर्म्स। ह्या पुस्तकाचं प्रकाशनही लेखनही त्यांच्याकडनं झालंय। एवढा मोठा माणूस क्रीडा क्षेत्रात पण आहे, ते CCI, BCI, ICC या सगळ्या क्रिकेटच्या क्षेत्रांमधनं त्यांनी अत्युच्च किंवा उच्चतम पद भूषवलेलं आहे। मला वाटतं IPLचे ते जनक आहेत असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही।
याचबरोबर साहित्य संघ मंदिर, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय याचंही ते काम बघतायत. मराठी नाट्य परिषदेचे ते अध्यक्ष राहिलेत. आपल्या इथली साहित्य संघाची जी संस्था आहे त्याचेही ते अध्यक्ष राहिलेत. मंडळी खूप मोठं आहे. म्हणजे मी खरंच सांगतो की असं वाचत बसलं तर बाकीचा कार्यक्रम बाजूला राहील आणि पवार साहेबांचाच नुसता आपल्याला परिचय करून देण्याचाच वेळ जाईल. असो, मी थोडक्यात ह्या कार्यक्रमाची आणि आमच्या उत्सवाची माहिती देतो आणि मग आपण सत्काराकडे वळूया. आमचे दुसरे सत्कार मूर्ती किंवा सत्कार करण्यासाठी आम्ही जे प्रमुख पाहुणे म्हणून आणखीन बोलवलेत ते आहेत श्री गुरुनाथ दळवी. ते आमचे शांतारामचाळीचे रहिवासी आहेत आणि त्याच्यामुळे हा इतकाच मोठा सन्मान आम्हाला त्यांनाही द्यायचा आहे. आणि पवार साहेबांना आम्हाला जास्त वेळ उभं राहायला ठेवायचं नाही आहे, म्हणून एक 7-8 सत्कार त्यांच्याकडनं करून बाकीच्यांकडनं पण थोडे थोडे सत्कार करून घेऊ असं म्हणून मी आणखीन 2 पाहुण्यांचा परिचय करून देतो. बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले असे दळवी सर जे स्कूल ऑफ आर्ट्समधून बॅचलर ऑफ आर्किटेक्चर पूर्ण केलं आहे. महाराष्ट्राच्या आर्किटेक्चरची पदविकाही त्यांच्याकडे आहे. अनेक सरकारी योजनांमधून आर्किटेक्ट म्हणून त्यांनी यशस्वी कारकीर्द पार केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचं आर्किटेक्चर त्यांनी केलं आहे. त्याच्यानंतर काँग्रेसचं 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे उत्सवाचं स्वरूप आलं होतं त्या संपूर्ण कार्यक्रमाचं आर्किटेक्चर स्वतः दळवी साहेबांनी केलं आहे. जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ते प्राध्यापक राहिले आहेत. तसेच आर्किटेक्चर्स कॉलेज चेंबूर आणि मुंबईतल्या 3 आर्किटेक्चर कॉलेजमध्ये ते गेस्ट लेक्चरर म्हणून पण गेलेले आहेत. ते मुंबई मराठी साहित्य संघाचे कार्यवाह म्हणून पण काम बघितलं आहे. महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला आहे. असे आमचे दुसरे महत्त्वाचे पाहुणे आज इथे आहेत. त्याच्यानंतर ते पाहुणे आहेत, त्यांचं नाव आहे जयंतराव साळगावकरांचे चिरंजीव जयेंद्र साळगावकर. मी जयंतराव साळगावकरांचे चिरंजीव एवढ्यासाठी म्हणतो कारण जयंतराव आमच्याकडे येऊन गेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा जास्त परिचय आहे. GD आर्च असं शिक्षण घेतलेले आणि ज्योतिषावरती प्रचंड अभ्यास असलेले असे साळगावकर साहेब आपल्याकडे आहेत. सुमंगल प्रेस सगळ्यांना माहिती आहे, जिथे कालनिर्णय छापलं जातं. कालनिर्णय घ्या ना, कालनिर्णय द्या ना. किती भाषांमध्ये आपल्याला भाषेत मोजता येत नाहीत, एवढ्या भाषांमध्ये कालनिर्णय छापतात. असं त्या सुमंगल प्रेसचे संचालक म्हणून त्यांनी काम बघितलंय. सुमंगल या कालनिर्णयच्या कार्यालय कॅलेंडरच्या मागच्या बाजूला जेवढा ज्योतिषाचा कॉलम आहे तो गेली 30 वर्ष ते लिहित आहेत. असे गिरगावातल्या चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलचे एकेकाळी ट्रस्टी राहिलेले आणि अखिल सार्वजनिक महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राहिलेले असे आपले तिसरे पाहुणे आहेत. सर्वांसाठी मी पुन्हा एकदा प्रणाम करतो आणि माझ्या वाडीच्या बद्दल थोडीशी माहिती देऊन आपण सत्काराला सुरुवात करूया. आजचा हा 125वा म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सव आम्ही साजरा करतोय. ही परंपरा आम्हाला साजरी करायला मिळाली ही ज्यांच्या जीवावर केली त्या ज्येष्ठांचा सत्कार करायचा आहे असं आम्हाला म्हणावं लागेल. कारण इथे बसलेल्या ज्येष्ठांमध्ये 96, 93, 89, 88 अशी वर्ष ह्या वाडीत राहिलेली मंडळी आहेत आणि त्यांनी त्या काळात हा गणेशोत्सव पुढे आणला आणि म्हणून आम्हाला ही संधी मिळाली आहे की आज आम्ही शतकोत्तर रौप्य महोत्सव करतोय. प्रसिद्धी किती तर या वाडीचा इतिहास आता आम्ही बाहेर जतन केला आहे, तो सगळ्यांना सांगितला आहे, बाहेर माहिती आहे. हाच तो कॉर्नर आहे तिथे लोकमान्य टिळक स्वतः उभे राहिले आहेत, अॅनी बेसेंट इथे उभे राहिले आहेत, मोहम्मद अली जिना इथे उभे राहिले आहेत, गांधीजी इथे उभे राहिले आहेत. किती जणांची नावं घेऊ? माझ्याकडे 40 सभांचा इतिहास माहिती आहे. त्यातल्या 12 सभा एकत्रित करून आम्ही एक पुस्तकही प्रकाशित केलं आहे. आता आणखीन एक पुढेचं पाऊल
लेडीज फर्स्ट 126व्या उत्सवाची धुरा आमच्या वाडीतल्या यशस्वी महिला साकारतायत. आमचं अख्खं मंडळ यावर्षीचं महिलांचं आहे. त्याच्यामुळे स्टेजवरती ज्या बसल्या आहेत अनघा बेडेकर अध्यक्ष आणि गौरी बेडेकर या खजिनदार म्हणून काम बघतायत. संपूर्ण मंडळ महिलांचं असून सुद्धा कुठलंही पद न भूषवणारे आमच्या वाडीतले सर्व कार्यकर्ते इथे आपल्याला दिसत आहेत. त्या सगळ्यांसाठी पण आपण टाळ्या वाजवूया. ह्याच्यानंतर मी सुरुवातीलाच शरदराव पवारांना विनंती करीन की आम्ही जो आपला स्वागताचा कार्यक्रम रचला आहे त्याच्यासाठी तयार राहा. मी वाडीतील कार्यकर्त्यांना अशी विनंती करतो की आपल्याला स्वागतपर पवार साहेबांचं स्वागत करण्यासाठी अनघा बेडेकरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करावं. भाऊजी पैठणी वाटतात. पैठणीचा शेला वाटतो. ती दोन पुस्तकं आहेत. शांताराम चाळीची स्मरण गाथा आणि आमच्या उत्सवाचं संबंधाने काढलेलं पुस्तक. VP बेडेकरांकरता एक गिफ्ट हॅम्पर आहे. आणि आता त्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी या जागेचा फोटो जेथे टिळक उभे आहेत आणि त्या फोटोची फ्रेम आता दिली जाते. दुसरा सत्कार. धन्यवाद पवारसाहेब, आपण स्थानापन्न व्हा. दुसरा सत्कार मी दळवी साहेबांचा करू इच्छितो. दळवी साहेबांचा सत्कार पवार साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तेव्हा त्वरित कार्यकर्त्यांनी त्वरित यावं लवकर. तिसरं स्वागत आपण आपले तिसरे प्रमुख पाहुणे जयेंद्र साळगावकर यांचं करणार आहोत. मी कार्यकर्त्यांना त्वरित वरती येण्याची विनंती करते. मी पवारसाहेबांना विनंती करतो की साळगावकरांचं आपण स्वागत करावं आमच्या वतीने. मी
जसं मगाशी अनाऊन्स केलं की दक्षिण मुंबईचे अध्यक्ष श्री रुपेश ठाणके यांचंही स्वागत मी आमच्या मंडळाच्या अध्यक्षा अनघा बेडेकर यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं. त्याचबरोबर मलबार तालुका अध्यक्ष श्री मंगेश सुर्वे यांचंही आम्ही स्वागत करू इच्छितो. मी गौरी बेडेकरांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं. श्री मंगेश सुर्वे. यानंतर कार्यकर्त्यांनी तयारी राहावं. आपण सर्वांना वरती बोलावणार आहोत. मी मगाशी म्हटलं की ज्या ज्येष्ठांमुळे आम्ही आज हा 125वा उत्सव करतोय त्याच्यातला सगळ्यात मोठा ज्येष्ठ माणूस, त्याला आम्ही नावाने खरंच हाक मारत नाही. त्यांना गेली 45-50 वर्ष आमची सगळी टीम अध्यक्ष या नावाने जवळ असते. असे आमचे श्री मोहन देऊळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरती यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा. वय वर्ष 93 आणि अध्यक्ष असत किंवा नसत त्यांना अध्यक्षच म्हणता येईल. माननीय पवारसाहेबांना विनंती आहे की त्यांनी आमच्या सर्वात ज्येष्ठ असून आणि वर्षानुवर्ष अध्यक्ष राहिलेल्या आमच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करावा. या पुढचे सत्कार मूर्ती आहेत श्री ध्यानचंद परमार. आणखी एक वेगळा योगायोग आहे की ध्यानचंद परमार वय वर्ष 90 आणि सौभाग्यवती गंगाबेन परमार आता जोडा एकत्र आहे वय वर्ष 85. मी एकत्रपणाने वरती बोलवतो आणि पवार साहेबांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा.
यानंतर मी मंचावर बोलवतोय श्री वसंत बापे, वय वर्ष 85. मंडळी, सत्कार मूर्ती जेव्हा खाली उतरत आहेत किंवा वर येत आहेत अशा वेळेला आपण टाळ्या वाजवलं चालेल. आमच्या वाडीतले स्पोर्ट्समध्ये आजही ॲक्टिव्ह असलेले, वय वर्ष 85, उत्कृष्ट टेबल टेनिस खेळतात, आजही खेळतात आणि कालच त्यांचा वाढदिवस झाला आहे असे वसंत बापू. शशिकांत गद्रे, पुन्हा एकदा वय वर्ष 85. मी त्यांना विनंती करतो टाळ्या वाजवा. शशिकांत गद्रे, वय वर्ष 85. सुधाकर वडके आणि मिसेस वडके, वय वर्ष 86 आणि वय वर्ष 79. त्यांनी इथे येऊन तयार राहावं. मी मुद्दाम नाव घेतलंय. गजऱ्यांचा सत्कार होतोय. वय वर्ष 86 आणि वय वर्ष 79. ज्येष्ठांच्या मॅरेथॉनमध्ये धावणारी मंडळी अशी आत्ता चढायला जरी त्रास असला तरी खरंच धावतात. म्हणजे मॅरेथॉनमध्ये चालतात तरी कमीत कमी निश्चितपणाने. विलास वागळे यांनी तयार व्हायचं आहे. विलास वागळे आणि अंजली वागळे, विलास वागळे आणि अंजली वागळे एक तिसरं जोडपं आहे जे 75च्या पुढे आहेत. मी त्यांना तयार राहायला सांगतो. मंडळी, टाळ्या वाजव. शैलजा विरकर आलेत का? रोहिणी बागाव, श्रीमती रोहिणी बागाव.
त्यांना घेऊन या. श्रीमती रोहिणी बागाव, शैलजा विठ्ठल आहेत ना. हॅलो. शेवटचे 2च सत्कार पवारसाहेब तुम्हाला करायचे आहेत. मग मी तुम्हाला बसायची विनंती करीन, म्हणजे थोडासा आराम मिळेल आणि मग आपण साळगावकरांना विनंती करू की ते सत्कार करतील. मिरकरबाई आणि बागाव मॅडम. आभारी आहे. आपण कृपा करून खानापन्न व्हा. याच्या पुढचे सत्कार मी साळगावकर साहेबांना विनंती करून की त्यांनी पुढच्या ज्येष्ठांचा सत्कार करावा. आणखीन एक दाम्पत्य, वय वर्ष 77 आणि वय वर्ष 75, जगदीश जानी आणि सौ जानी त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर. जगदीश जानी, मोरया. ही सरांची आई घरात आहे पण त्या मंचावरती येऊ शकत नाहीत. वय वर्ष 95. श्रीमती लीला नेवरेकर, श्रीमती लीला नेवरेकर. श्रीयुत मोहन मनोहर रेगे, श्रीमती लीला नेवरेकर, त्याच्या मागोमाग श्री मनोहर रेगे.
साळगावकर साहेबांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. मनोहर रोजे त्यांची ओळख झटकन सांगतो अगदी थोडक्यात की या वाडीमध्ये उत्कृष्ट आरत्या होतात आणि त्या आरत्या बाहेरून लोक ऐकायला येतात. आमच्या वाडीची महाआरती 2.5 तास चालते. ती सगळी 2.5 तासाचा किल्ला लढवण्याचं काम करणारे म्हणजे श्री मनोहर रोजे आहेत. श्रीमती सुनंदा केळकर विरकर आले का? निलिमा विरकर आले का? जयवंती वर्तक श्रीमती जयवंती वर्तक वय वर्ष 91 आणि 3ऱ्या मजल्यावर राहतात लिफ्ट नसलेल्या बिल्डिंगमध्ये. हे खास म्हणून सांगतोय. वाडीतला सर्वात आमच्या बरोबर काम केलेला पण खरं तर ज्येष्ठ अशा एका कार्यकर्त्याचं नाव घेतोय. श्रीयुत उल्हास सराफ. जोरदार टाळ्या वाजवा. मंडळी या माणसाची ओळख करून द्यायची झाली तर खरंच खूप वेळ बोलता येईल. जसं देऊळकरांची ओळख झाली तशीच मी या माणसाची ओळख करून देईल. कित्येक वर्ष या वाडीत होणाऱ्या प्रत्येक कार्यामध्ये मग गोविंद असू दे, दसरा असू दे, गणपती असू दे आणि सर्वांना महत्त्वाचा विषय म्हणजे उल्हास सराफने खरंच गणपती उत्सव टिकवला. खिशातले पैसे घालून सुद्धा सार्वजनिक काम करायचं असतं याचा आदर्श दाखवणारा नमूद म्हणून मी त्यांचं नाव घेईन. वाडीत कार्यक्रम होत नाही, मंडळाकडे पैसे नाहीत, अशा प्रत्येक वेळेला स्वतःहून पुढाकार घेतलेला हा आमचा शिलेदार आहे. मी उल्हास सराफांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. स्वागत करूया उल्हास सराफ यांचं. खरंच हा 125वा उत्सव आम्हाला साजरा करायला मिळण्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा असलेला उल्हास सराफ. आशा तेंडुलकर, आशालता तेंडुलकर, मी
त्यांच्या कन्येला सांगतोय की जरा कृपया त्यांना घेऊन ये पुढे. आशालता तेंडुलकर, वय वर्ष 91. वय वर्ष 91. जिथं गणपती बसतो त्याच्या एक घर सोडून कायम त्रास सहन करून घेणारे अशी व्यक्ती आहे. गोविंदराव जोशी, मालवी ब्लॉक आल्यात का? गोविंद जोशी आल्यात का? श्रीयुत वसंत भोसले, श्रीयुत वसंत भोसले, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपा करून पुढे यावं. वय वर्ष 91. भोसले, भारतीय क्रिकेटमध्ये नाव असते असे श्री समीर दिघे आत्ता दर्शनासाठी आलेले आहेत. मंडळातर्फे मी त्यांचं स्वागत करतो. भोसले साहेब, समीर दिघे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण व्यासपीठावर यावं. भारताच्या क्रिकेटवरती जी म्हणून समीर दिघे इथे आले आहेत. आम्ही त्यांना मंडळातर्फे त्यांचं स्वागत करतो. मंडळी, मला आता थोडंसं हुश्य वाटतंय. माझ्याकडे असलेली लिस्ट संपली आहे. ज्यांचे ज्यांचे सत्कार राहिले असतील तर त्यांच्या घरी जाऊन उर्वरित लोकांचे सत्कार करेल. तर वहिनी इथे बसले आहेत मला माहिती आहे, पण इतक्या लांब माझा प्रमुख पाहुणा तिथपर्यंत येऊ शकत नाही आणि त्या इथपर्यंत येऊ शकत नाहीत. सुनंदाताई फडके त्यांच्या गॅलरीत आहेत, पण तिथपर्यंत मी कुठल्याही प्रमुख पाहुण्याला पाठवू शकत नाही. अशा सर्व राहिलेल्या मंडळींचा सत्कार मंडळातर्फे घरी जाऊन करण्यात येईल असं मी जाहीर करतो. आणि या कार्यक्रमाचे आपण पुढे जात असताना मला माहिती आहे आपल्याला सर्वांना पवार साहेबांचं भाषण ऐकायचं आहे, पवार साहेबांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. पण कसं आहे
की जो रणांगण माडून देतो त्याला सर्वोच्च बोलायला मिळतं. आणि त्या न्यायाने मी आधी साळगावकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आशीर्वचनपर बोलावं. वाडीचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही 2 वाक्य बोलावीत आम्हाला आशीर्वाद म्हणून, आणि मग साहेब बोलतील. कृपया या. मी दळवी साहेबांना विनंती करतोय. ते आमचे माजी रहिवासी आहेत म्हणून त्यांना हक्काने वाटेल तेव्हा आम्ही बोलवतोय, वाटेल तितक्याच आवडवतोय. आपण ते खरंच तरुण आहेत, खूप आमच्यापेक्षा जास्त एनर्जी असलेला हा माणूस आहे, तेव्हा आपण त्यांच्याकडनं आशीर्वाद घेऊया. नमस्कार. का हा दिवस शांताराम वाडी, गडेकर सदन आणि मालिनी ब्लॉक यांच्या आणि ह्या रहिवाशांच्या आयुष्यातला एक स्मरणीय आणि हा गोल्डन दिवस आहे असं मी म्हणतो. कारण आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून शरदरावजी पवार आलेले आहेत. हा दुर्लभ योग येणं हे कठीण होतं आणि ह्या ठिकाणी येऊन त्यांनी बहुतेक जणांना आपले आशीर्वाद दिलेले आहेत. त्यामुळे आता आपण ह्याच्यापुढे 100 वर्ष जगणार आहोत हे नक्की झालेलं आहे. तेव्हा आणखीन प्रत्येकाची 100 वर्ष म्हणजे आपल्या ह्याचा जो काही वाढदिवस होईल तो 175वा होईल, 200वा होईल, तोपर्यंत आपण जगणार हे नक्की झालेलं आहे. आणि असा आशीर्वाद साहेबांकडून आपल्याला मिळालेला आहे, त्याबद्दल मी साहेबांचा अतिशय आभारी आहे. हे जेव्हा कार्यक्रमाची रूपरेषा माझ्याकडे अनघाने मांडली, अनघाचे आणि माझे संबंध फार जुने आहेत. मी रहेजा कॉलेजला 22 वर्ष प्रिन्सिपल होतो. तेव्हा माझी PA म्हणून अनघा होती आणि ती अनघा बेडेकर नव्हती, अनघा फाटक होती. आणि ती त्यावेळी BCom झाली होती आणि तिला MCom करायचं होतं. तर मी तिला सांगितलं PA BA तू मी सांगीन तेव्हा तिथे यायचं, पण अदरवाईज माझ्या खोलीत बसून राहून तुझा अभ्यास करायचा. आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की ती MCom सुद्धा फर्स्ट क्लासनी पास झाली आहे आणि त्याचा उपयोग आज तिला इथे झाला. कारण माझ्या केबिनमध्ये प्रत्येकाला यायला अलाउड होता, कॉन्फिडेन्शियल काही नव्हतं. आणि असे उत्सव असे सोहळे मी दरवेळेस मुलांचे करत होतो आणि हजार मुलं दर वर्षाला त्यात भाग घ्यायची. आणि ह्याचा उपयोग मला नाट्य परिषदेचा चीफ सेक्रेटरी असताना आणि त्याच्यानंतर नाट्य परिषदेची संमेलनं करताना मला झाला. तसेच अखिल भारतीय मराठी महामंडळाचा पण मी ऑल इंडियाचा ट्रेझरर होतो आणि त्याची सुद्धा मी संमेलनं केली आहेत. हा जो आपण लहान लहान सत्कार करून जो आपल्याला अनुभव मिळतो आणि ज्या आपल्या अडचणी आपल्याला समजतात की हा प्रकार करण्यात काही काही अडचणी येतात, हा आपल्याला अनुभव मोठे प्रकार करताना उपयोगी पडतो. आणि म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची जी आपण गेली 3 इलेक्शन्स बघितली, त्यात कुठेही प्रॉब्लेम आलेला नाही, कोणाची तक्रार नाही आणि कुठेही पेपरला वेडवाकडं नाव आलं नाही. हे सगळं जे घडलं ते पवार साहेबांच्या आशीर्वादाने घडलं, त्यांच्या मार्गदर्शनाने घडलं हे मी सांगू इच्छितो. मला अतिशय बरं वाटतं की मी अनेक वर्षांनी वाडीत आलो. तसा वाडीत जातो कारण माझ्या इकडे बऱ्याच आठवणी आहेत. सोयीनरमध्ये सुद्धा मी ते लिहिलेलं आहे, त्या जरूर तुम्ही वाचा. आदिती तटकरे मॅडम आलेले आहेत, त्यांचं मी इथे स्वागत करतो. सुनील तटकरे हे आमचे महेंद्र पानसरे जिल्हाध्यक्ष आलेले आहेत, त्यांचं पण मी स्वागत करतो. तर या हिशोबाने मला आज इथे आपल्यात यायला मिळालं, मला आपल्याशी हितगुज करायला मिळालं आणि सगळ्या लोकांची पुन्हा माझी आठवण झाली, याचा मला आनंद आहे. असेच आपण वाडीत राहा, संमेलनं करा आणि आता मोठा प्रकार करायचा असेल तर तो रिडेव्हलपमेंट, आपल्याला मोठी मोठी घरं पाहिजे असतील तर त्या हिशोबाने सगळ्यांनी एकत्र या आणि कुठेही वादविवाद न करता जशी आपण ही आत्ताचं मोठं फंक्शन केलं ते करून
आणखीन काही वर्षात आपल्याला आपला मोठा टॉवर आणि हा जो एवढा जो एरिया आहे याच्या 5 पट एरिया आपल्याला हॉल म्हणून बिल्डरकडून घ्यायला काहीच हरकत नाही, की जो समारंभाला लग्न समारंभाला वापरता येण्यासारखा आहे आणि ज्याच्यातून आपल्याला इन्कम मिळेल आणि आपलं जे काही मेंटेनन्स असेल ते आपल्या खिशातून न जाता आपल्याला मिळालेल्या पैशातून आपणच होईल. मला वाटतं मी बऱ्याच इच्छा व्यक्त केलेल्या आहेत आणि अनघा आणि तिची टीम आणि इतरसुद्धा तिला सहाय्य करणारे इथे लोक आहेत ते त्याच्या हिशोबाने अतिशय मेहनत घेऊन मी जे काय म्हणतोय ते काही वर्षात प्रत्यक्षात आणतील आणि ते आणावं अशी माझी या श्रीगणेशाकडे साकडा आहे, विनंती आहे. मला इथे येऊन आपल्या मिक्स व्हायची गीतगुज करायची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि आपल्याला हे गणपती विसर्जनानंतर सुरू होणारं आपलं नवीन वर्ष वैभवाचं, ऐश्वर्याचं, सुखसमृद्धीचं आणि चांगल्या आरोग्याचं जावं ही इच्छा प्रकट करतो. धन्यवाद. धन्यवाद दळवे काका. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं भाषण आमच्यासमोर. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे तिथे एकत्रित होतो. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आदिती तटकरे आचार्य या ठिकाणी आला. तुम्हा सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मी स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाला मला आणि अन्य सहकार्यांना निमंत्रित केलं. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सौ अण्णा वेलेकर आणि सौ दळवी या दोघांची सूचना होती की जवळपास 125 वर्ष गणेश उत्सव नित्याने प्रतिवर्षी आयोजित करण्याचं ऐतिहासिक काम या गिरगावातल्या शांताराम साहेब या भागामध्ये होतं. तिथं येण्याच्याबद्दलचा आग्रह त्यांनी केला होता. मला आनंद आहे की इथे येतात. या देशामध्ये गणपती उत्सव हा अनेक प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. लोक समवेत होतात. आपल्यामध्ये असलेल्या कला याचं दर्शन कलाकार लोकांना देतात, सुसंवाद साधतात आणि परस्परांच्याबद्दल आस्था दाखवून एक सामाजिक ऐक्य हे दाखवण्याची भूमिका करतात. त्याची सुरुवातच होईल पुण्याला भाऊसाहेब रंगारी यांनी केली. पण या गणेश उत्सवाला व्यापक करून द्यायचं ऐतिहासिक काम ते लोकमान्य टिळकांनी केलं. लोकमान्य टिळकांनी त्याचा विस्तार केला आणि त्याच्यामध्ये मला त्यांचं सूत्र होतं की एका बाजूनं उत्सव आणि दुसऱ्या बाजूनं तमाम गणेशप्रेमी लोकांना संघटित करणं आणि त्या संघटित शक्तीमधून उद्याच्याला ब्रिटिशांच्या ताब्यातून हा देश मुक्त करण्याच्यासाठी पावलं टाकणं ही भूमिका प्रामुख्यानं लोकमान्यांची होती. आणि तो संदेश, तोच विचार देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेला. आज मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षात अनेक ठिकाणातून हा उत्सव साजरा केला जातो आणि त्याच्यामध्ये इतिहास आहे. आज या सोहळ्याच्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आश्चर्य वाटावं अशी ही संस्था. इथं 1 2 1 2
लोकमान्य टिळक इथे येऊन गेले. अनेकांचे नावं देत असतील. सरोजिनी नायडू इथे येऊन गेल्या. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांनी सर्व देश संघटित केला आणि एक सामूहिक शक्ती ही उभी करण्याच्यासाठी प्रयत्नांची फरारक्षा केली. असे सगळे राष्ट्रीय नेते आज या ठिकाणी कधी काही येऊन गेले त्याचा सार्थ अभिमान हा आपल्या सगळ्यांना. आणि हीच परंपरा तुम्ही लोक चालवतात, तुमची संस्था चालवते, याबद्दल तुम्ही अभिनंदनाला पात्र आहात. आज या ठिकाणी ज्यांनी या भागामध्ये गणेश उत्सवामध्ये अनेक वर्ष सहभाग केला अशांचा सन्मान तुम्ही या ठिकाणी केला. आणि त्या सन्मानामध्ये तुम्ही 98 वर्षाचे, कुणी 95 वर्षाचे, कुणी 94 वर्षाचे. माझा समज होता मी 85 वर्षाचा म्हणजे मी वडील. पण इथं आल्याच्या नंतर माझ्या लक्षात मी वडील नाही, इथं उरलेली माझी काय 90च्या पुढची. आणि ज्या पद्धतीनं ते स्टेजवर चढून इथं आले त्याअर्थी त्यांचे संबळी ते गातात त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. म्हणून या सगळ्यांचं अभिनंदन आज मी या ठिकाणी करतो. अनुराताई वेडेकर हे आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांनी हे काम केलं. ही संस्था वाढवली, हे सोहळा यशस्वी करण्याच्यासाठी कष्ट करतात. आज वेडेकरांचं नाव हे देशाच्या बाहेर अनेक ठिकाणी ऐकायला आले. अमेरिकेमध्ये सुद्धा कुणाच्या घरी मराठी बांधवाच्या घरी गेल्याच्या नंतर खमंग मराठी जेवण घेतल्याच्यानंतर सहजच प्रश्न विचारला, हे तुम्ही कसं पसंत केलं ते सांगतात वेडेकर मसाले. म्हणजे हा त्यांचा फरक हा अमेरिकेमध्ये गेला, युरोपमध्ये गेला, साऊथ ईस्ट एशियामध्ये गेला आणि त्याच्याशिवाय दुबई आणि या सगळ्या भागामध्ये सुद्धा. एक मराठी उद्योजक वर्षानुवर्ष सातत्य ठेवून लोकांना या माध्यमातून सुविधा पुरवतो ही गोष्ट एक आगळी वेगळी आहे. आणि त्यामुळं आज वेळेकडे चाल असो किंवा त्याच्यामध्ये सहभागी लोक असो, या सगळ्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे. तुम्ही इतिहास जपला, तो भारताच्या बाहेर पोचवला आणि भारताच्या बाहेर या देशात कर्तृत्ववान महिला, कर्तृत्ववान लोक यांची मालिका आहे हे स्पष्ट करण्याच्याबद्दलचं काम तुम्ही करत आहात. त्यामुळे तुम्हा वेळेकर आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. बाकी काय अधिक सांगायची गरज नाही. लिंगा महिन्याच्या नंतर मराठी तिथे शेण होतं, तिथं बदलतात. मला खूपदा काळजी वाटते या भागात फिरताना. गिरण गावात फिरताना गिरण गावात तुम्ही सगळ्यांनी बघितलं, एकेकाळी सकाळी उठल्याच्या नंतर भोंगा वाजला की हजारो लोक रस्त्याने दसरा घेऊन कापड गिरणीमध्ये काम करायला जात असतात. ते सुटलेले परत येत असतात. गिरिणी गाव हा एक महाराष्ट्राचा, मुंबईचा महत्त्वाचा भाग होता. पण आज तिकडे गेल्याच्या नंतर ते जुन्या गिरण्या दिसत नाही, ते चिमण्या दिसत नाही. तो सकाळी आपल्या हातामध्ये दसून घेऊन गिरणीमध्ये कामाला जाणारा कामगार दिसत नाही. याच्याऐवजी 35मध्ये, 40मध्ये, 50मध्ये त्या इमारती या ठिकाणी बघायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये तो कामगार किंवा गिरण गावाचा कष्टकरी तो मात्र त्या ठिकाणी दिसत. मला नेहमीच असं वाटतं की ही स्थिती कदाचित गिरगावात होईल का काय. गिरगावसुद्धा बदलतं. इथं पुनर्वसन हा कार्यक्रम
अनेक ठिकाणी अनेक वास्तूमध्ये घेतला जातो। ही डेव्हलपमेंट ही आली तर वास्तू चांगली येते, पण त्या सगळ्या भागामध्ये राहणारा हा मराठी भाषिक हा तिथे किती राहील किंवा राहतोय याची एक प्रकारची अस्वस्थता आपल्या सगळ्यांच्या मनात होते। पण ठीक आहे, आपण ते काही बदलू शकत नाही, चित्र बदलतं आहे, पण तरीही गिरगावामध्ये जे जुनं मराठी संस्कृती आहे ती जतन करण्याची स्थिती तुम्ही लोकांनी ठेवली। एक काळ असा होता की साहित्य संघ आनंद भालेराव यांनी या ठिकाणी सुरू केलेलं साहित्याच्या क्षेत्रातल्या अनेक मान्यवर या भागामध्ये इथे येत असत, विचार मांडत असत। कधी पु ल देशपांडे असतील, बाकी अनेकांची नावं घेता येतील, ते सगळे उच्च दर्जाचे साहित्य या साहित्य संघातून आज अनेक वर्ष या ठिकाणी काम करतात। हे सगळे बदल होत आहेत, पण बदल होताना आपल्याला आपली संस्कृती, आपला इतिहास हा जतन करायचा आहे। तो जतन करायचा असेल तर गणेश उत्सवासारखे उत्सव हे एकत्र येऊन साजरा करणं आणि जुनी परंपरा जतन करण्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ही स्थिती निर्माण करणं एवढीच अपेक्षा आज तुमच्या माझ्याकडून सगळ्यांचीच आहे। मी या ठिकाणी अगत्य निमंत्रण दिलं, तुमच्याशी बोलता आलं, आणि त्याहीपेक्षा या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून अनेक वयाच्या जाणकारांनी त्याच्यात सहभाग घेतला आणि ही परंपरा जतन करण्याच्यासाठी आपलं वय या अडथळा करत नाही हेही तुम्ही सिद्ध केलं। त्यामुळे या सगळ्या वयोवृद्ध बांधवांचं, भगिनींचं मी अभिनंदन करतो आणि अपेक्षा करतो की 100ला पोचायचं आहे, सेंचुरी काढल्याशिवाय जायचं नाही कुठं। हा निकाल घेऊन तुम्ही आपली प्रकृती जपावी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द सोडतो। धन्यवाद पवार साहेब। या कार्यक्रमाच्या अखेरीकडे आपण वळतो आहोत। आभार प्रदर्शनासाठी मी अध्यक्षा श्री सौ अनघा बेडेकरला बोलवतो। आभार प्रदर्शनानंतर आपण सर्वांनी सामूहिक राष्ट्रगीत म्हणूया आणि हा कार्यक्रम संपेल। नमस्कार। एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यांच्या समोर बोलायला घाबरते मी, पण आभार मानायचं काम करायला पाहिजे। अध्यक्ष म्हणून आदरणीय शरदराव पवारजी, तुमचे खूप खूप धन्यवाद। आम्ही जेव्हा दळवी सरांना फक्त मी एक विचारलं की आपण शरद पवारांना आपण बोलवूया का, तर दळवी सर म्हणले चल मी तुझी कार्ड घालून घेतो। आणि खरोखर 2 दिवसात त्यांचा फोन आला की त्यांची अपॉइंटमेंट मिळाली आहे, आपण भेटायला जाऊया। मला एकदम धडकीच भरली की बाबा यांच्याशी, आणि खरंच ते आले, येतील का, म्हणजे आल्यावर त्यांच्याशी काय बोलायचं, पण परफेक्ट टायमावर हे खूप महत्त्वाचं आहे। आपण सगळ्यांनी त्याच्याकडनं शिकवण की ते सुद्धा आज परफेक्ट 6ला 5 मिनटं असताना तिथे ते आलेले आहेत। 6ची वेळ त्यांनी दिलेली होती, 6ला 5 मिनटं असताना ते इथे हजर होते। मीच त्यांना 6:10पर्यंत आमच्या ऑफिसमध्ये की थांबा इकडे जरा सगळं सेटअप झालं आहे का म्हणून बघण्याकरता बसवून ठेवलेलं होतं, कारण आम्हाला सगळ्यांनाच ती वाईट सवय आहे की वेळेवर न पोचणं, तर ते चुकीचं आहे। आपण प्रयत्न करूया, आज त्यांच्यापासूनच आपल्याला आदर्श घेतला पाहिजे की वेळेवर पोचणं हे खूप महत्त्वाचं आहे। तर पवारसाहेब खूप खूप धन्यवाद, तुमचे आभार। आणि कोणालाही होतं की तुम्ही आमच्याकडे याल, आणि ते सगळ्या म्हणजे गिरगावात बहुतेक सगळ्या मंडळांना पवारसाहेब इकडे येणार आहेत हे कळलं असेल बहुतेक, त्यामुळे ते आमचा हेवा करत असतील। पण पवारसाहेब खूप खूप धन्यवाद, आभारी आहे तुमचे।
त्यांना आणण्याकरता दळवी सरांनी आम्हाला मदत केली, ते मध्यस्थी होते, त्यांचे खूप आभार. आणि एक आर्किटेक्ट आमच्याबरोबर आहेत, दुसरे देखील आमच्याबरोबर या ऐतिहासिक वास्तूत आलेले आहेत. आणि जयंतराव साळगावकर 100व्या शतक महोत्सवी तिथे ज्येष्ठांचा सत्कार करण्याकरता तिथे आमंत्रित होते. तेव्हा आम्हाला म्हटलं मग त्यांचे आपण वंशज आणलेच पाहिजे, त्यांना बोलवलंच पाहिजे. त्यामुळे जयेंद्र साळगावकरांचे खूप खूप आभार की त्यांनी देखील ते उपस्थित राहिले. बाकीचे व्यासपीठावरील आदितीताई तटकरेंचे खूप खूप आभार की तुम्ही देखील इथे वेळात वेळ काढून इथे दर्शन घेतलं बाप्पाचं आणि कार्यक्रमाला बसलात. खूप खूप आभार. मान्यवरांचे सर्वांचे व्यासपीठावरील तुमचे सगळ्यांचे आभार. आणि सर्वात महत्त्वाचे इतके वर्ष 125 वर्ष अविरत या आवारात किंवा या पटांगणात गणेशोत्सव साजरा होत आहे. हे सगळं ज्येष्ठ मंडळी इतके वर्ष करत आलेली आहेत, परंपरा जपत आलेली आहेत, संस्कृती जपत आलेली आहेत. आणि तुम्ही सगळेजण स्टेजवर येणार का आम्ही सगळ्यांना विचारून घेतलं आणि ते येस 90% लोक सगळीजण स्टेजवर येऊ शकले आणि ते म्हणाले आम्ही नक्की स्टेजवर येणार. आणि साहेब आहेत तर नक्कीच स्टेजवर आम्हाला यायला आवडेल. तर त्या सगळ्या ज्येष्ठांना नमस्कार, तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद, आमच्या सगळ्या जे तरुण पिढी आहे त्यांना तुमचे आशीर्वाद मिळवत आणि असेच पुढील वर्ष आपण गणेशोत्सव खूप मोठ्याने साजरा करू. आपल्या ऐतिहासिक वास्तूला आपण त्याचं जतन करू. आणि तुमचे सगळ्यांचे आभार, उपस्थित सर्वांचे आभार की सर्व त्यांचा सत्कार बघण्याकरता आणि यांचं साहेबांचं बोलणं ऐकण्याकरता मार्गदर्शन आपण जे त्यांना आपल्याला मिळालं तर ते ऐकायला तुम्ही उपस्थित होतात. ज्या कोणी ज्यांचे आभार मानायचे राहून गेलेले आहेत त्यांचं मनाने आभार मानते. आणि हा आपला ज्येष्ठांचा सत्कार सोहळा आपण इथे राष्ट्रगीताने समाप्त करूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा जनगण मंगलदाय, जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे. लोकमान्य गणेशाचा, गणपती बाप्पा.